देशाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक मतदारसंघ अतिशय चर्चेमध्ये राहिला। त्या मतदारसंघाचं नाव होतं बारामती लोकसभा मतदारसंघ। कारण त्या मतदारसंघामध्ये अनपेक्षित असं काहीतरी घडलेलं होतं। गेले जवळपास 20 वर्षे देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय असणारे शरद पवार यांच्याच खरं तर घरामध्ये फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये फूट पडल्यानंतर घरामध्येच लोकसभेची निवडणूक जी आहे ती लढली गेली। या लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया या विक्रमी मताने विजयी झाले। पुन्हा एकदा विधानसभेला आता पवार घराण्यामध्ये विधानसभेची थेट लढाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणजे त्यांच्या सख्या भावाचा मुलगा म्हणजे युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधामध्ये उभे आहेत आणि आज अजित पवारांचा खरं तर प्रचाराचा नारळ फोडताना अजित पवार मात्र भाषणावेळी भावूक झालेले पाहायला मिळाले। अजित पवारांनी आज भाषणामध्ये मोठा घोषस्फोट केलाय। या संदर्भात आज अजित पवारांचं झालेलं भाषण, त्या सगळ्या भाषणाबद्दल अजित खरं तर बारामतीकरांना काय वाटतंय हे आपण बारामतीकरांना थेट विचारणार आहोत। हे सगळे बारामतीकर जे आहेत ते नुकतीच अजित पवारांची सभा ऐकून मिरोली गावाजवळच्या एका चहाच्या दुकानामध्ये हे सगळे बारामतीकर चहा घेत आहेत। या खरं तर बारामतीकरांच्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रश्न असतील, कारण आतापर्यंत पाहिलेलं राजकारण, एकसंध राहिलेला पक्ष, पक्षामध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर झालेलं राजकारण, या सगळ्याबद्दल यांना काय वाटतं आपण त्यांना विचारणार आहोत। आज अजित पवारांची सभा ऐकली का? ऐकली की। कसं वाटलं दादांचं भाषण? दादांचं भाषण खूप सुंदर झालं आणि अजितदादांसारखा विधानसभेत पूर्ण महाराष्ट्रात काम करणारा नेता दुसरा आमदार नाही, एवढा कार्यक्षम आमदार आमच्या तालुक्याला लाभलेला आहे, ह्याचं आम्ही भाग्य समजतो। त्यामुळे दादा चांगल्या मताने निवडून येतील। आजोबा किती वर्षांपासून शरद पवारांना ओळखता? 67 पासून। 67 पासून? 67ला आम्ही पहिला प्रतिनिधी होतो दादांचा, साहेबांचा। काय वाटतं साहेबांच्या आतापर्यंतच्या राजकारण? साहेबांचं बी राजकारण चांगलं होतं आणि त्याच्याबरोबर आता दादांनी बरंच काय आणलं, मोठा विकास दादांनी आता केला। त्याच्यात बराचसा निधी बारामती तालुक्यासाठी, प्रत्येक गावासाठी दिला। आज त्यांचं जर बघितलं तर फार मोठं कार्य आमच्या बारामती तालुक्यात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळेस मनामध्ये काय वाटलेलं होतं? शरद पवार, अजित पवार एकत्र होते, लोकसभेची निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी झाली, दादांचं चुकलं अशा पद्धतीचे सुद्धा लोक मत व्यक्त करत होते। तुम्हाला वाटतं का दादांचं काही चुकलं होतं का? नाही, तसं नाही। काय होतं, दादांची आपण चुकीचा असा विषय काढणं का घरातली घरात ते झालं सगळं। दादा विकासामुळे बाहेर पडलं, पैसा येणारा थांबला, दादांनी विचार केला आणि त्यांनी साथ दिली बाहेर। म्हणजे दोघांचंही राजकारण चांगलं होतं? दोघांचं राजकारण चांगलं होतं, पण साहेबापासून ते बाजूला गेल्यानंतर दोघांचा जरा तेढ झाला थोडा, म्हणून दोघं दोन साईडनी उभी राहिली। आता काय म्हणायचं याला मग, चूक म्हणायची की दादांनी घेतलेला निर्णय योग्य म्हणायचं? आता दादाने घेतलेला निर्णय योग्य लागेल। बरोबर। आज तुम्ही सभा ऐकली असेल दादांची, दादा भाषणावेळी रडले, थोडंसं भावूक झालेले पाहायला मिळाले, काय वाटलं दादांचं भाषण? भाषण ऐकून अतिशय वाईट वाटलं की जेणेकरून जसं लोकसभेला ननंद विरुद्ध भाऊजाई उभी राहिली आणि त्यावेळेसुद्धा दादांनी मान्य केले की माझी चूक झाली, परंतु ज्यावेळेस दादा भावनिक झाले, आता आपण पाहिलं असेल दादांची सभा झाली, प्रचाराचा त्या ठिकाणी शुभारंभ झाला आणि एवढं हे करत असताना दादा भावनिक झाले की दादांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की माझी चूक झाली, परंतु ज्यावेळेस दादांच्या आईने ज्यावेळेस समोरच्या उमेदवाराला सांगितलं की तू फॉर्म भरू नको, घरातली घरात हे वाद असं जर केलं तर त्या ठिकाणी घर फुटलं जातं, म्हणून मी आवर्जून समोरच्या विरोधाला किंवा मी विरोधकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो, ज्यावेळेस अजित पवारांनी निर्णय घेतला त्यावेळेस सुद्धा घर फुटलंच की, म्हणजे अजित पवारांचं राजकारण शरद पवारांबरोबर होतं, स्वतः दादाही मान्य करतात की नाही साहेबांनी मला राजकारणामध्ये खूप सहकार्य केलेलं आहे, दादांनी त्यावेळेसची चूक मान्य केली, म्हणजे तुमच्यावरती आता विरोधक टीका करू शकतात की सगळंच काही झाकलं जातं असं कसं? नाही, असं नाही आहे, पण शेवटी आपण जर आता तुम्ही पाहत असाल की दादांच्या सभेला विकास जर बारामतीचा पाहिला तर हा जर विकास पाहिला तर अख्ख्या राज्याला नाही, अख्ख्या देशातली ज्यावेळेस दुसरे इतर राज्यातली लोक त्या ठिकाणी बारामती बघायला येतात किंवा आपल्या महाराष्ट्रातली जरी आमदार असतात तेही सुद्धा म्हणतात की मला निवडून द्या, त्या ठिकाणी मी हा तालुका माझा बारामतीसारखा करून दाखवील। हे अनेक लोकांची त्या ठिकाणी मागणी की दादा तुम्ही आमच्या ह्या मतदारसंघात काम या मतदारसंघामध्ये ओळखलं जातं। दुसरे आजोबा आपल्या बरोबर आहेत। आजोबा मला तुमचं नाव सांगा आधी। अरविंद भैयप्पा मांगडे, गावचे? राहणार वागळवाडी। आतापर्यंत साहेबांचं राजकारण किती वर्षांपासून बघता? भरपूर वर्षापासून बघतो। काय जाणवलं तुम्हाला पवार साहेबांचं वेगळे पण काय जाणवलं बारामतीकर म्हणून? काय पवार साहेबांचे काय, पवार साहेबांनी जे आता दादांच्या हातात यायला पाहिजे होतं ते दिलं पाहिजे होतं। पवार साहेब अजूनही म्हणतात की माझं काय वय 82 काय घ्या, 84 घ्या, 92 वर्ष झालं तरी मी थांबणार नाही। बरोबर आहे, अजून बी वय झालं, आता काय थांबणार नाही, म्हणजे दादा जे करतात ते आज पवार साहेबांना जमणार नाही।
अजितदादांनी जे एवढे मोठं काम केले महाराष्ट्रात सगळे रस्ते म्हणा गटर काढणं मोठी कामं केलेली आहेत दादा. आता दादा असं म्हणाले आज की घर फुटलं, घर एकोप्यानं असेल तर मग मात्र घर पुढे जातं. लोकसभेला दादांकडून सुद्धा चूक झाली असं दादा स्वतः मान्य करतायत. म्हणजे ज्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला त्यावेळेस सुद्धा घर फुटलं असं म्हणताय. दादांनी निर्णय घेतला तर घर फुटलं हे त्यांनी मागील 4 महिन्यापूर्वी लोकसभा विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही मान्य केलं होतं. आणि तेच चूक खरं तर साहेबांनी करायला नको होती. साहेब फार राजकारणात प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे आणि त्या गोष्टी आम्हालाही वाटत होतं 15 दिवसापूर्वी की साहेब ती चूक दादाने जी चूक केली ती साहेब चूक करणार नाही. परंतु साहेबांनी देखील एका कुटुंबात 20च कालवल्यासारखं आता हे समोर आलेलं आहे. कारण तो घरातला वाद आत्ता दादा जे भावनिक झाले त्या गोष्टीमुळे दादा भावनिक झाले ना. त्यांच्याकडून सुद्धा असं तुमच्यावरती किंवा दादांच्या कार्यकर्त्यांवरती आरोप केला जाऊ शकतो की दादांनी ज्यावेळेस पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर हा सगळा वाद पक्ष खरं तर दादांना मिळाला, अनेक आमदार घेऊन दादा गेले किंवा दादांसोबत अनेक आमदार गेले, त्यावेळेस सुद्धा घर फुटलं. त्यावेळेस दादांनी ही चूक केलेली चूक दादाने चूक केली. पण दादाने हे चूक आहे ना साहेबांच्या काही गोष्टी संमतीने केलेल्या होत्या पूर्वी. साहेबांनी तशी चूक पूर्वी करायला लावली. ते पाठीचा शपथविधी आठवत असेल. आत्ताही तोच विषय होता. दादांनी फक्त ही चूक विकासासाठी केली, बारामतीचा पॅटर्न बनवण्यासाठी केली आणि आज दादांचा विकास हा देशाचा पॅटर्न बनणार आहे पुढे. दादांची चूक झाली होती का त्यावेळेस शरद पवारांपासून झालं? दादांची चूक नव्हते. काय माहिती आहे का, दादा जे फुटले ते विकासासाठी फुटले दादा. की बाबा आपण विरोधी पक्षात राहून विकास होणार नाही ह्या गोष्टीमुळे दादा फुटले. बाकी दुसरं काही त्याला हे नव्हतं. आणि दादा आता फुटल्या. कोण जवळचा आहे, शरद पवार साहेब की अजित दादा? ऐका, ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली अख्ख्या बारामती तालुक्याचं असं एक हे होतं. म्हणजे आमचे ज्येष्ठ नागरिक मला ही चर्चा चालायची की बाबा लोकसभेला आपण सुप्रियाला ताईला देऊ आणि विधानसभेला दादांना बहुमताने निवडून आणू. दादांनी सुद्धा वादच नको. म्हणजे लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. दादांनी सांगितलं ना आता सभेत सुद्धा लोकसभेला ताई आली आणि आता विधानसभेला मला तुम्ही मागच सांगा. मी ऐकत होतो म्हणले मान्य केले की लोकसभेला ताईंना मतदान केलं केलं आणि विधानसभेला सुद्धा आम्ही दादांना बहुमताने बारामती तालुका आणणार. मग आता तुमचं कोण जवळच आहे, शरद पवार साहेब की अजित दादा? आता अजित दादा. आणि लोकसभेला शरद पवार होते. शरद पवार होते. आता काय कसं कसं गोळ मिटवायचा सगळा? राज्यात म्हणतात शरद पवार आणि अजित पवार एकच आहेत. ना शरद पवार अजित पवार एक. आता ही तो विषय नाही. पण जनतेचं मत असं बारामती तालुक्याचं की लोकसभेला सुप्रियाताईला द्यायची कारण पवारांचं पहिल्यापासून ही. आणि आता विधानसभेला हे दादा पाहिजेतच. दादा पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बघतायत, नुसत्या बारामतीचं नाही आहे. तर अशा दृष्टीनं दादा बहुमताने आम्ही निवडून देणारच. युवक वर्ग सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. तालुक्यातला युवक वर्ग कोणाच्या पाठीशी जाईल वाटतं? युगेंद्र पवार सुद्धा तरुण उमेदवार आहेत. साहेब असं म्हणतात की तरुण उमेदवाराला मी संधी दिली. अजित दादा. काय कारण काय? कारण की दादा येणाऱ्या काळात भावी मुख्यमंत्री चेहरा आहे. हा, त्यामुळे आम्ही दादांना पसंती देतो. साहेबांच्या सुद्धा पाठीमागे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे असं सांगितलं जातं. साहेब म्हणतात की आमच्याकडं येणारी जास्त राजकारण्यांची संख्या जी आहे ती तरुण राजकारणी आहे. कारण नाही पण दादांनी आतापर्यंत जी विकास केला आहे ते बघण्यासारखा विकास आहे. 9,000 कोटी बारामतीत 5 वर्षात आणल्यात आमच्या. एवढा विकास आणि एवढा निधी कुठलाच आमदार किंवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केवढा निधी नेला. काय करायचं मग? काय ठरलंय विधानसभेत? नाही दादांशिवाय बारामतीला पुणे जिल्ह्याला आणि दमदार नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला पर्याय नाही. दादांनी बारामतीत खूप विकास केलेला आहे. त्यामुळे यंदा मागचं रेकॉर्ड बारामतीकर निश्चित मोडीत काढतील. काय आजोबा काय करायचं मग? लोकसभेला लोक म्हणले की ताई, आता मग विधानसभेला दादा. लोकसभेला कोणाला केलं? दादा नाही दादा एक मुख्य दादा. त्याचं कारण असं, आम्ही जसं राजकारणात आली तसं आम्ही साहेबांच्या जवळ नाही गेलो, दादांच्या जवळच गेलो. त्यामुळे आम्ही दादांनाच मानतो. साहेबांच्या जवळ काय आहे की नाही योगदान? असं नसेल आमच्या समोर दादांचंही म्हणून दादा. काय वाटतं? अजित दादा. आता काय विधानसभेला आज तर स्वतः साहेब सुद्धा युगेंद्र पवारांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. अजित दादाच आम्ही साहेबाच्या पाठीमागे लोकसभा जशी सुप्रियाताईला गेली, आता विधानसभा आम्ही अजित दादाला म्हणजे लोकसभेला तुम्ही ताईंनाच केलं? ताईंलाच गेला. आता विधानसभा आम्ही अजित दादाला देणार. म्हणजे काय तो पॅटर्नच ठरलाय का काय तुमचा? पॅटर्न ठरलेला आहे विकास कामाची.
विकास कामांची. हा लोकसभेला मग ताईंना मतदान करताना ते पहिल्यापासून जे बारामतीचे बारामतीचं पहिल्यापासून लोकसभा सुप्रियाताई, विधानसभा अजितदादा. खरं तर आपण पाहतोय की या सगळ्या बारामतीकरांची वेगवेगळी मतं जी आहेत ती पाहायला मिळत आहेत. दादा असं म्हणले की घरात फूट पडली, कुणामुळे पडली? म्हणजे आता श्रीनिवास बापू पवार हे अजित पवारांचे भाऊच आहेत आणि त्यांचाच मुलगा दादांच्या विरोधात उभा आहे. नाही फूट पडली म्हणजे कसं आहे, साहेबांनी जर दादांना दिलं असतं मोर्चा तर चालवायचं, त्यांच्याकडे सोपवली असती जबाबदारी, तर हा फूट पडायचा विषयच येत नव्हता. पण थोडंसं साहेबांनी ऐकलं पाहिजे. जसं आपण आपल्या मुलाला जबाबदारी सोडतो तसं साहेबांनी अजितदादावर जबाबदारी सोडायला पाहिजे होती. काय केलं पण लोकसभेला दिलं की आम्ही सांगतोय तसं जनता की लोकसभेला ताईंला आणि आता दादांना आम्ही देणार. लोकसभेला दिलतो तुम्ही ताईंना? दिलतं की. साहेबांनी न मागता दिलं? हा मग दोन्ही पवार साहेबांचीच आहेत आम्ही सगळे. हा म्हणजे दोन्ही एकच आहेत तुमच्यासाठी? हा एकच आहेत आणि ते एक होऊ शकणार आहेत आज ना उद्या. हा होऊ शकणार आहेत ते दोन्ही. बघा तुम्ही तिथून पुढचा अजून इतिहास. दादा आणि पवार साहेब. आता कोण जवळच आहे? आता सध्या दादाच आम्हाला. साहेब साहेब झाले का? आता दिले की साहेबांना, आता दादांना देणार आम्ही. दिलं साहेब. हो मग आता दादांना आम्ही देणार. दादा हेच आमचे बारामती म्हणजे दादा आणि दादा म्हणजे बारामती. साहेबांचं मग ते लोक म्हणतात की साहेब म्हणजे बारामती. नाही आता दादा, आता साहेबांचं झालं की. हो आता दादा म्हणजे दादाच. तुम्ही काय करायचं, काय ठरवलं? हॅलो, आम्ही अजितदादांनाच मतदान करणारी, कारण अजितदादामुळेच आमच्या बारामती तालुक्याचा, आमच्या गावाचा भरपूर विकास झालेला. टीका केली जाते दादांवरती. दादांनी स्वाभिमान विकला, ते गुजरातच्या नेत्यांबरोबर गेले, मोदी शहांबरोबर गेले, महाराष्ट्र विकला जातोय, महाविकास आघाडीवाले टीका करतायत, दादांवरती कारवाई होणार होती म्हणून दादा गेले. नाही हे खरं नाहीये. दादा म्हणले जर आपण प्रवाहाच्या विरुद्ध वाहिलं तर ते आपला विकास होणार नाही. त्यामुळं आपण सरकारबरोबरच गेलं पाहिजे. सत्तेत असेल तरच आपला विकास होऊ शकतो. पाहिजेच. खरं आपण पाहतोय की या सगळ्या बारामतीकरांची वेगवेगळी मतं जी आहेत ती पाहायला मिळतात. हे सगळे सांगतात म्हणजे आवर्जून अजित पवारांचे कार्यकर्ते असतील किंवा मग एक बारामतीकर म्हणून त्यांची प्रतिक्रिया आहे की आम्ही लोकसभेला साहेबांना म्हणजे सुप्रियाताईंना जे आहे ते मतदान केलेलं होतं, मात्र आता आम्ही विधानसभेला अजित पवारांना मतदान करणार आहोत. ज्या खरं तर चहाच्या दुकानावरती हे सगळे बारामतीकर येत असतात, म्हणजे आपण चहाच्या दुकानदारांनाच विचारूयात की दिवसभर वेगवेगळे नागरिक जे आहेत ते इथे येत असतात, त्यांना नेमक्या लोकांच्या काय प्रतिक्रिया पाहायला मिळतात? किती लोक येतात सकाळपासून? 1,500-2,000 लोक. काय सांगतात मग लोकांचं काय मत आहे? लोकांचं काय, लोक घेतील तो निर्णय योग्य घेणार आहे म्हणतात. पण काय चर्चा काय असते लोकांची? साहेब नाही नको. आता ते लोकसभेला लोक म्हणले की ताई, आता विधानसभेला दादा, काय लोक काय चर्चा? आता लोकांचं वेगळं आहे. लोक काही आता एक बोलतात करतात एक, त्याच्यामुळे कसा विश्वास ठेवायचा लोकांवर? आपल्याला काय 10 रुपयाची गरज आहे? कस्टमर येणार, चहा पिणार 10 रुपये. वेगळी मत आहेत. हा लोकांची वेगळी. आपण पाहतोय की याच्यावरती सुद्धा खरं तर स्पष्टपणे काही जण जे आहेत ते मत व्यक्त करत नाहीत. मात्र सर्वसामान्य बारामतीकरांची आपण जर प्रतिक्रिया पाहिली, वेगवेगळी मतं आहेत. इथे 23 तारखेला लागेलच. मात्र आज अजित पवारांनी केलेलं वक्तव्य खरं तर राज्याच्या राजकारणाला, त्याचबरोबर बारामतीच्या राजकारणाला सुद्धा दिशा देणारं आहे. त्यामुळे त्याचे पडसाद बारामतीमध्ये कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.